RT ॲडमिशन 2026-27 तर ज्याही पालकवर्गांचे नंबर लागलेले आहेत त्यांना व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांचे म्हणजे पालकवर्गांनी चेक करा तुमचा पाल्य ज्याही शाळेमध्ये नंबर लागलेला असेल तर पालकवर्ग स्वतः चेक करू शकतात की त्या स्कूलमध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहे, किती विद्यार्थी हे वेटिंगमध्ये घेतलेले आहे, संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः चेक करू शकता। जर तुम्ही साईडवर आले तर साईडवर आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसेल। इथून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन वाईज डिटेल चेक केल्यानंतर तुम्हाला समजलेलं असेल की तुमचा नंबर लागलेला आहे किंवा वेटिंगमध्ये आहे, ठीक आहे। त्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहे बघा, मूळ निवड यादी आणि प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट। तर या दोन ऑप्शनमधून तुम्ही स्वतः चेक करू शकता, स्कूल वाईज सुद्धा चेक करू शकता की एखादी स्कूल असेल जिथे तुमचा नंबर लागलेला आहे तिथे किती विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले आहे। तुम्ही डायरेक्टली लिस्ट चेक करू शकता आणि दुसरी लिस्ट चेक करू शकता की वेटिंग किती आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येणार की किती विद्यार्थी वेटिंग आहेत टोटल त्या शाळेमध्ये आणि किती विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले आहे रेग्युलर राऊंडमध्ये। जर तुम्ही मूळ यादीला क्लिक केलं इथे तुम्हाला 2026-27 इथे तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा, कोणताही जिल्हा असेल तुमचा। आम्ही एक डेमो म्हणून अमरावती सिलेक्ट करतोय। यामधून सिलेक्शन लिस्ट 1ला क्लिक करा आणि त्यानंतर गो करा। गो केल्यानंतर बघू शकता ही संपूर्ण माहिती आपण ब्लर केलेली आहे कारण की आपण यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती दाखवू शकत नाही त्यामुळे। तर आता इथे तुम्हाला फक्त एक लक्षात असू द्या, ही माहिती जर तुम्हाला ब्लरमध्ये दिसत असेल तर इथे एक सर्च ऑप्शन दिलेला आहे। त्या सर्च ऑप्शनमध्ये तुम्ही स्कूलचं नाव लिहा, समजा जे स्कूल तुम्हाला मिळालेली आहे त्या स्कूलचं नाव इथे तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण स्कूलचं नाव लिहायची गरज नाही। या स्टार्टिंगचे तुम्ही थोडे जरी वर्ड लिहिले तर तुम्हाला संपूर्ण माहिती इथे येऊन जाणार आणि इथे आल्यानंतर तुम्ही त्या स्कूलमध्ये रेग्युलर लिस्टमध्ये किती विद्यार्थी, कोणत्या कास्टचा विद्यार्थी आहे संपूर्ण माहिती चेक करू शकता आणि सर्वात खाली किती लिस्ट आहे हे सुद्धा बघू शकता। तर 5 लिस्ट आहे टोटल। आता आम्ही जे स्कूल चेक करतो त्यामध्ये 41 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मूळ यादी चेक करू शकता। तर ज्यांनाही शाळेनुसार लिस्ट चेक करायची असेल तर तुम्ही असे मूळ यादीनुसार लिस्ट सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर जर तुम्हाला वेटिंगची लिस्ट चेक करायची असेल तर प्रतीक्षा यादीला क्लिक करून यामध्ये तुम्ही तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर जी स्कूल तुम्ही बघितली आहे ती स्कूल तुम्ही परत इथे बघू शकता। तर इथे तुम्हाला गोला क्लिक करा। गोला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत ऑप्शन येणार, यामध्ये तुम्हाला सर्च ऑप्शनमध्ये तुमच्या स्कूलचं नाव टाकायचं आहे, ज्या स्कूलची माहिती तुम्हाला पाहिजे आहे आणि वेटिंग लिस्ट चेक करायची आहे। तर जिल्ह्यानुसार तुम्ही चेक करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे वेटिंग लिस्ट बघितलेली आहे। तर वेटिंग लिस्टमध्ये टोटल 41 विद्यार्थी हे वेटिंगमध्ये घेण्यात आलेले आहे आणि 41 विद्यार्थी हे सिलेक्ट करण्यात आलेले आहे कारण की 41 जागा या स्कूलमध्ये टोटल RT कडून भरण्यात येणार आहेत त्यामुळे। तर अशा प्रकारे तुम्ही सिलेक्शन लिस्ट म्हणजे मूळ यादी आणि प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट चेक करू शकता। ज्या स्कूलमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्या स्कूलचं सुद्धा चेक करू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळ्या स्कूलचं चेक करायचं असेल तर वेगळ्या जेही स्कूल असेल तर त्या स्कूलचा सुद्धा तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज ब्लॉक वाईज चेक करू शकता। तर ज्यांनाही लिस्ट चेक करायची होती भरपूर असे पालकवर्ग होते ज्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की सर या स्कूलमध्ये टोटल किती विद्यार्थी हे वेटिंगमध्ये आणि किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे आम्हाला चेक करायचे आहे। तर तुम्ही लिस्टसुद्धा चेक करू शकता। तर लिस्ट चेक करा, ज्यांचे नंबर लागलेले आहे 20 तारखेपर्यंत पहिल्या यादीवाल्यांना व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। तर लवकरात लवकर आपले व्हेरिफिकेशन करा कारण व्हेरिफिकेशन सेंटर हे सुरू आहे आणि सध्या टोटल जो आकडा आहे तर बघू शकता सिलेक्शन झालेले आहे 239 विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन कन्फर्म झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा तुमचे व्हेरिफिकेशन करा आणि आपले जोही प्रवेश आहे हा निश्चित करा। RT मध्ये कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि RT ॲडमिशनच्या पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।